एका प्लेअरला भेटलो आणि त्याची एज होती 31-32 आणि मी त्याला सांगितलं की तू काय करणार आता. तो झाला सर मला सिक्युरिटीचा जॉब भेटत आहे, वॉचमॅनचा जॉब भेटत आहे. आणि तो एक टर्निंग पॉईंट होता माझ्या जीवनात. मुंबई क्रिकेट अँड मुंबई फॅन्स हॅट्स ऑफ टू मुंबई फॅन्स. आपले जे फॅन्स आहेत ना त्यांना क्रिकेट समजतं आणि ते लोक मुंबई क्रिकेट आणि क्रिकेटर्सना मोठं करतात. सूर्या बॅटिंगला आला, आपण काय ऐकतो, एकेच वादा सूर्या दादा. हां, मुंबईचा राजा रोहित शर्मा. क्वालिटी ऑफ क्रिकेट जे मी म्हणलं, आय थिंक 2 सुपर ओव्हर, 1 हॅट्रिक, तो पीपल 5 विकेट. मल्टिपल लोक येतात, पैसे लाईक 5,000, 10,000, 15,000 तिकीट कोण अफोर्ड करू शकतो. ही लीग 1 जून टू 13 जून 28 मॅचेस, 4 times bigger than IPL at lower cost. Come and have experience. That's why we are here today. की ही लीग रिवाईव्ह कशी झाली? आई थिंक ये जो लीग है ना, इसका एक रिवाइव होना नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई क्रिकेट आणि स्पोर्ट्स कट्टा यांचं एक अनोखं नातं आहे आणि मुंबई क्रिकेटचाच एक भाग बनून राहिलेली मुंबईची T20 लीग, जी गेली 2 वर्ष पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असणारे आत्ता सध्याच्या या लीगचे चेअरमन राजदीप गुप्ता, जे आपल्याबरोबर आज कट्ट्यावरच्या विशेष गप्पांमध्ये आलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. मुंबई क्रिकेटमध्ये क्लब क्रिकेटचं खूप मोठं कल्चर आहे आणि तुम्ही गेली 7-8 वर्ष क्लब क्रिकेटसाठी बरेच प्रयत्न करतायत. रूट मोबाईलची टीम पण आता ए डिव्हिजनमध्ये आली कांगाला. तर तुम्ही तुमच्या दृष्टीने क्रिकेटचा प्रवास आधी चालू का केलात आणि चालू केल्यानंतर क्लब क्रिकेटपासून का सुरुवात केलीत? कारण तुम्ही तर डायरेक्ट येऊ शकत होते. कारण मी तुम्हाला सांगतो की मी एका प्लेअरला भेटलो आणि त्याची एज होती 31-32 आणि मी त्याला सांगितलं की तू काय करणार आता. तो झाला सर मला सिक्युरिटीचा जॉब भेटत आहे, वॉचमॅनचा जॉब भेटत आहे. आणि तो एक टर्निंग पॉईंट होता माझ्या जीवनात. एक मुलगा खूप बरंच क्रिकेट खेळला आहे आणि तो सिक्युरिटीचा जॉब त्याला भेटणार. आणि त्यावेळी मी रूट मोबाईलला असं डिसाईड केलं की बा आज आपण आपली स्वतःची टीम करू आणि हे असे जे प्लेयर आहेत ना त्याला आपण ऑपॉर्च्युनिटी देऊ. आणि त्यातून इयर 1 2008ला एखादंच आपण 42 प्लेयर्सला जॉब घेतला आणि माझ्याकडे एक चॅलेंज होता, ते करणार काय. करेक्ट. हां, कारण ते क्रिकेटर आहेत आणि ते जर ते ऑफिसमध्ये आले ते करणार काय. आणि मी त्याला जरा ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला. कोणाला IT डिपार्टमेंट, कोणाला ॲडमिन डिपार्टमेंट, कोणाला ते हार्डवेअर डिपार्टमेंट आणि असे 42 पुढांना मी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्यातून आम्ही टीम काढली. फर्स्ट इयर F डिव्हिजन 2008 आणि 9 अँड वी बिकम द चॅम्पियन. अँड देन एव्हरी इयर म्हणजे आम्ही डिसाईड केलं आता हे जे प्लेयर आहेत ना ज्यांना त्या ऑपॉर्च्युनिटी नाही भेटत आणि दुसरं ऑपॉर्च्युनिटी काय होतं ती अंपायर बनणार. बरोबर. बट अंपायरिंग पण एक असं स्टेबल जॉब नाही आणि म्हणून ते आम्ही बघितलं नाही. हे ऑपॉर्च्युनिटी जे प्लॅटफॉर्म आपल्याला द्यायचे आहेत मुंबई क्रिकेटरसाठी आपणच सुरू करू. आणि आज कदाचित आपल्याकडे 65 ते 70 मुले आहेत, ते क्रिकेटर आहेत आणि ते फुल टाईम जॉब घेतात. आणि एका मुलांची सॅलरी मी तुम्हाला सांगतो, तो आपल्याकडे जॉईन झाला 15,000 सॅलरीमध्ये. आज त्याची सॅलरी आहे 1,75,000. मी त्या नाव पण घेतो करण नायडू करून. आणि तो मला म्हणाला सर की ही जी जर्नी आहे ना आमच्यासाठी खूप गर्वाची बात आहे कारण तुम्ही आम्हाला भेटले. बट आणि त्या म्हणून आय थिंक हे कॉर्पोरेट क्रिकेट आहे ना आपल्या मुंबई क्रिकेटला आणि आम्ही ते खूप प्रयत्न करत आहोत. या सीझनला पण आम्ही खूप असे कॉर्पोरेटला इन्व्हाइट करतो, बाबा तुम्ही या, तुम्ही बघा आता ही लीग किती मोठी झाली आहे. आणि ते प्रेसिडेंट कप म्हणा, चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, ही असली टुर्नामेंट जिथे खूप कॉर्पोरेट पार्टिसिपेट करणार म्हणून आपल्या क्रिकेटर्सला जॉब भेटणार.
आणि तो इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही हे केलं आणि टुडे आज रूट मोबाईल ए डिव्हिजनला खेळत आहे. आणि जे एक आमचं स्वप्न होतं की आपली रूट मोबाईल ए डिव्हिजनला खेळायला पाहिजे, पण बिफोर दॅट हे मुलांना एक जॉब भेटला पाहिजे, ते आम्ही करून घडवलं. कारण मुंबई क्रिकेटमध्ये कॉर्पोरेटमधल्या मॅचेस आणि याची पण खूप मोठी लिगसी आहे. ती गेल्या काही वर्षात कमी झाली, ती परत याच्यानी रिवाईव्ह होऊ शकेल. राईट. आय थिंक कारण जर तुम्ही बघा 2003 या 4 मफतलाल, रिलायन्स असेच एक टीम होते, गरवारे, टाटा. आणि आता बघा किती 70 आय थिंक मोर दॅन 100 कॉर्पोरेट्स. आणि असे कॉर्पोरेट आहेत की ते इन्व्हेस्ट करत आहेत. की मुंबई क्रिकेट असोसिएशनची एक खूप एम आहे की आपल्या मुलांना एक ऑपॉर्च्युनिटी भेटावली. आणि ही तर टुर्नामेंट, ही लीग मोठं आहे, बट जे फेल्ड झाले, ज्यांना चान्स नाही मिळाला त्यांना एक स्टेबिलिटी मिळावी. आणि म्हणून हे कॉर्पोरेट आय थिंक एक या इकोसिस्टममध्ये खूप मोठं रोल प्ले करतात. आणि आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशन काही इनिशिएटिव्ह घेणार आता की त्यांना पण असं आपण ऑपॉर्च्युनिटी देऊ कॉर्पोरेटला की तुमच्या बरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे आणि आम्ही काहीतरी तुमच्यासाठी पण बरं करू. पण आय थिंक वी गॉट अ गुड सपोर्ट फ्रॉम कॉर्पोरेट. मिळतोय सपोर्ट करून? हो, खूप मिळतो आहे आम्हाला. खूप बरेच असे टीम आता समोर आलेत. आणि कोटक म्हणा, येस बँक म्हणा, ते लोकांनी टीम बनवली आणि एकाच टीममध्ये 15 ते 20 प्लेयर आहेत. आणि ते स्टार्टिंग सॅलरी 40 ते 50 हजार आहे. तर आपल्याला काय पाहिजे? आणि तो मुलगा एक स्टेबल झाला ना. म्हणून ही मी कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमधून जाते आणि आय थिंक मला पण असं वाटतं की हे लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा. आणि आमच्यासारखे लोक जर MCA आले तर आमची एक विजन एकच आहे, बाबा मोर अँड मोर कॉर्पोरेट टू जॉईन MCA. आणि यावर्षी तुम्ही बघा, आम्ही स्पॉन्सरशिपमध्ये निवामाकडून टायटल स्पॉन्सर आणलं, येस बँकला आणलं, 31 लेबल्स आहे, हेल एनर्जी आहे. जरा खूप मल्टिपल कॉर्पोरेट आले. पुढच्या वर्षी मोर कॉर्पोरेट येणार. आणि आम्ही त्यांना सांगा, बाबा तुम्ही पण या, IDFC बँक करायचे बँक्स आहेत ते पण येणार. सो ही लीग is not just to give a visibility to player for IPL in India, but I think stability for their lifelong career. Cricketच्या नंतर काय? They should be stable because they have to run their families. They have to earn. They have to survive. Out of thousands of players, only 10 or 15 get opportunity. And remaining, they'll have a better struggleful life. And that is where we need to solve. प्रश्न नाही. तुम्ही आत्ता म्हणालात की एवढे स्पॉन्सर्स यावेळी आलेले आहेत. मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, तुम्ही कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमधनं येता, ही T20 मुंबई लीग आहे, त्याचं बिझनेस मॉडेल म्हणून तुम्ही कसं बघताय? म्हणजे आता हे स्पॉन्सर्स आले, पण ओनर्ससाठी सुद्धा की तुम्ही किती वर्षांचा पाथवे बघताय. आणि आता आपण IPLचं सक्सेस बघतोय, आपण IPLची व्हॅल्युएशन्स बघतोय. तर तुम्हाला असं वाटतं की या डोमेस्टिक लीग्सना सुद्धा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम व्हॅल्युएशन गेममध्ये सुद्धा चांगला हे होऊ शकेल, फायदा? खूप फायदा होऊ शकेल. मी तुम्हाला सांगतो की मुंबई आहे ना, मुंबई एक डिफरंट प्लेस आहे. अँड फायनान्शियल हब म्हणून इथे सर्व बँक असावं. तुम्ही सांगा ना, एव्हरी बिग कॉर्पोरेट्स आर हिअर. कॉर्पोरेट अंडरस्टँड द व्हॅल्यू. इफ आय पुट 1 rupees, will I get 2 rupees ऑफ मार्केटिंग? आय थिंक दॅट इज वेअर द होल इकोसिस्टम नीड्स टू बिल्ड. आणि आम्ही ते बिल्ड केलं आहे की तुम्ही आम्हाला 1 करोड देत आहेत ना, त्याच्या विरुद्धात आम्ही तुम्हाला 4 करोडची विजिबिलिटी देऊ. अँड दॅट इज अ प्लॅन आमची टीमने ती बनवलं. आणि म्हणून आम्ही समोर गेलो. व्हॉट यू विल गेट? यू विल गेट सूर्या, यू विल गेट श्रेयस अय्यर, यू विल गेट अजिंक्य राणे, यू विल गेट, दिस इज व्हॉट यू विल गेट. इफ यू गो अँड साइन देम, दे विल चार्ज 4 crore rupees इंडिपेंडेंटली. सो जर दुसरी लीग असेल, अदर स्टेट असेल, त्यांच्याबरोबर मी काय बोलू शकत नाही. पण हे मी तुम्हाला सांगतो की आपल्या T20 मुंबई लीगची जे भविष्य आहे ते खूप ब्राईट आहे. आणि कॉर्पोरेट येणार. इन्व्हेस्टमेंट वायबिलिटी ओनरसाठी तुम्ही सांगताय, ओनर्स पण खूप मेहनत करत आहेत आमच्याबरोबर. ते लोक बी खूपच इन्व्हेस्ट करत आहेत. जर यावर्षी आम्ही X अमाऊंट कलेक्ट केला फ्रॉम आपल्या स्पॉन्सरशिपने, मला माहीत आहे की हे सक्सेस बघून मोर कॉर्पोरेट विल कम. आणि मीडिया राईट्स ही लीगची येणारच. आम्ही तुम्हाला सांगतो 1 वर्ष 2 वर्ष कधी पण.
पण मीडिया राईट्स हा एक मोठा व्हॅल्यू आहे. हाऊ मच व्हॅल्युएशन, जर आपल्याला या टीम लीगची व्हॅल्युएशन वाढवायची असेल तर आपण एक आणखी टीम आणू मुलींसाठी आणि मुलांसाठी. जर नवीन टीम आली त्याची व्हॅल्यू काय असणार तेव्हा कळून जाईल. हां, सर्वांची व्हॅल्युएशन. आणि आय थिंक प्रॉब्ली ॲज अ MCA वी आर व्हेरी क्लिअर की नेक्स्ट इयर वी विल हॅव वन मेन्स टीम अँड वन विमेन्स टीम added into the league. That will not just give a opportunity की दुसरी 2 कॉर्पोरेट आले, पण 45 ते 50 मुलांना ऑपॉर्च्युनिटी भेटणार ॲडिशनल. ते आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे की 2 टीम घेतल्यानंतर आपलं काय होतं आहे. जे प्लेयर सुटले या लीगमध्ये त्यांना पण ऑपॉर्च्युनिटी मिळणार, 50 मुलांना अनदर ऑपॉर्च्युनिटी मिळणार बाय ॲडिंग 2 टीम्स. अँड दॅट इज एक्झॅक्टली हाऊ वी आर वर्किंग ऑन. पण मुंबई T20 लीग आता एवढ्या टीम्स आहेत, बांद्रा ब्लास्टर्स आहे, ठाणा आहे, अंधेरी आहे, तर ही लीग बाकीच्या ठिकाणी सुद्धा खेळणार का त्याचं छोट्या छोट्या फॉर्ममध्ये, असा काही विचार आहे? आय थिंक हे क्वेश्चन तुम्ही बघा ना, मुंबई वानखेडे हे आपलं आयकॉनिक आहे आणि सपोज लोकांना पण इथे बघायला ना एक इंटरेस्ट असतात. जर मी ही टुर्नामेंट कुठे दुसऱ्या तर तेवढं हे नाही होणार. नाही होणार, बिकॉज इज वानखेड इज सेल्फ इज लाईक वो आपका एक वडी कॉल, ते एक आयकॉनिक स्टेडियम आहे आणि लोकांना ते असं पाहिजे. आम्हाला मी कुठे चाललो रे तू, आज मी वानखेडेला मॅच बघायला जातो. ते एक तुम्ही ते बघा, आपल्या कॉन्टेंट क्रिएटर्सचे आम्ही एक लीग चालू केली होती आणि कारण एका 3 दिवसात आम्ही 22 मिलियन रीच, बिकॉज ते पोचल्या लोकात आणि लोक येत आहेत म्हणून आपण 22,000 लोक शनिवारच्या होते ना आपल्याकडे. सो आय थिंक वानखेडे इज अ आयकॉनिक प्लेस. एव्हरीबडी वुड लव टू कम हिअर अँड वॉच द मॅच अँड इट्स नो पॉईंट ऑफ चेंजिंग प्लेस. पीपल विल कम टू वानखेडे बिकॉज दे लव वानखेडे. अँड मुंबई क्रिकेट अँड मुंबई फॅन्स हॅट्स ऑफ टू मुंबई फॅन्स. आपले जे फॅन्स आहेत ना त्यांना क्रिकेट समजतं आणि ते लोक मुंबई क्रिकेट आणि क्रिकेटर्सना मोठं करतात. सूर्या बॅटिंगला आला, आपण काय ऐकतो, एकेच वादा सूर्या दादा. हां, मुंबईचा राजा रोहित शर्मा. कोणत्याही ग्राउंडला तुम्ही जावा, कोणताही ग्राउंड, इंडिया का इंटरनॅशनल, एक प्लेअरच्या नावानं नाव सांगा, हे स्लोगन इथेच होऊ शकतात. आणि आपण लोकांना हे एक मॅडनेस आहे मुंबईला, म्हणून ही लीग डिफरंट आहे. तुम्ही बाकीच्याही लीग्स बघता. हो, तर पण बाकीच्या लीगमध्ये आणि या लीगमध्ये फरक काय वाटतो बाकीच्या याच्यात, ते तुम्ही सांगा. मुंबई, वानखेडे, आयकन प्लेयर्स आणि क्वालिटी ऑफ क्रिकेट. क्वालिटी ऑफ क्रिकेट जर मी म्हणलं तर आय थिंक 2 सुपर ओव्हर, 1 हॅट्रिक, तर पीपल 5 विकेट. ज्या पीपल इकडे येत आहेत ते एंटरटेन होत आहेत ना, त्याला मजा येत आहे. तेच तर क्रिकेट आहे आणि हे कितीच होऊ शकत. मुंबई ही इज लाईक आपण म्हणतो ना क्रिकेटची पंढरी आहे, तो आपण बघा कसाला ही मुंबईची पंढरी आहे, क्रिकेटची पंढरी आहे. नाही, आणि यावेळी जे लोक येत आहेत, श्रेयस वर्सेस सूर्याच्या मॅचला 22,000 होते, आता कमिंग फायनलला पण आय थिंक रविवारी आपल्याकडे 16,000 ते वर लोक होते. आणि तो म्हणजे श्रादूल अगेन्स्ट अजिंक्य रहाणे. बट इट वॉज अ गुड मॅच. पीपल सेड नो, आय वॉन्ट टू गो अँड वॉच द मॅच. नाही, आत्ता कारण वानखेडेला येऊन IPLची मॅच बघणं, त्याच्याबरोबरच आता या पण मॅचेस बघण्याची सवय लागली पुढच्या काही वर्षात, तर ते आपोआप कंटिन्युएशनमध्ये होत नाही. ते जर तुम्ही बघाल ना की IPL मॅचेस आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी किती आहेत. हां, एक्झॅक्टली 7 मॅचेस होतात 2 महिन्यात. एक विंडो 7 मॅच, किती लोक येऊ शकतात. मल्टिपल लोक येतात, पैसे लाईक 5,000, 10,000, 15,000 असे तिकीट कोण अफोर्ड करू शकतं. ही लीग 1 जून टू 13 जून 28 मॅचेस, 4 टाइम बिगर दॅन IPL at lower cost. Come and have experience. That's why we are here today. Absolutely. कि ही लीग रिवाइव कशी झाली? आई थिंक ये जो लीग है ना, इसका एक रिवाइव होना 2018 में जब हमने इसको कॉन्सेप्ट हुआ था इसका, तो पहली बात तो कॉन्सेप्ट ये था कि हाउ कैन वी क्रिएट अ प्लेटफॉर्म फॉर आवर क्लब क्रिकेटर्स. मुंबई हैज़ अ ग्रेट लेगेसी एंड उस मुंबई लेगेसी को किस तरह हम यूज़ करें. सीनियर प्लेयर, करंट प्लेयर्स एंड द क्लब क्रिकेटर्स. सो
आइडिया वहाँ 2018 में जो हमारा चालू हुआ, आई थिंक वी थॉट दिस इज़ द राइट टाइम, और हमारे क्लब प्लेयर्स को विजिबिलिटी मिलना चाहिए। और विजिबिलिटी आज तक हमारा सिर्फ एक विजन था कि रणजी ट्रॉफी खेलना है। क्लब क्रिकेटर्स का एम होता था कि ओके रणजी ट्रॉफी खेलना है, फिर इंडिया खेलना है। आई थिंक 2018 में ये डिसाइड हुआ कि नहीं, क्लब क्रिकेटर्स को रणजी ट्रॉफी भी खेलना है, इंडिया भी खेलना है और आईपीएल भी खेलना है। लेकिन कितने लोग रणजी ट्रॉफी खेल सकते हैं? आई थिंक ड्यूरिंग दैट टाइम यू हैव ओनली अपॉर्चुनिटी विंडो ऑफ 15-17 प्लेयर्स टू प्ले रणजी ट्रॉफी फॉर मुंबई इन अ पर्टिकुलर सीजन। आईपीएल में अगर सिलेक्ट होना है तो रेड बॉल का कॉन्सेप्ट है आपका, और रेड बॉल के कॉन्सेप्ट में अगर आप देखोगे कितने प्लेयर्स को रेड बॉल से जज कर सकते हो आप, तो सैयद मुश्ताक अली एक टूर्नामेंट होती है हमारी, दैट इज़ ओनली वाइट बॉल टूर्नामेंट, और उसमें से भी हमारी एक टीम जाती है जिसमें 19 या 20 प्लेयर होते हैं। सो एज अ स्काउटिंग टीम हाउ मच अपॉर्चुनिटी आप सामने वाले को मिले, हमारे प्लेयर्स को कैसे देखेंगे? तो 2018 में वी हैव द कॉन्सेप्ट कि ये करना है, और इसको करने के लिए हमें एक लीग होनी चाहिए। और वहाँ से आई थिंक सीज़न 1 में हमारा 6 टीम थी, शायद 8 टीम थी वहाँ पे। और उससे जो फर्स्ट सीज़न जो हमारा हुआ उसमें यशस्वी जायसवाल, सूर्य कुमार यादव, तुषार देशपांडे, शुभम दुबे, ये प्लेयर्स सामने आए। आईपीएल की स्काउटिंग टीम ने उनको ऑब्जर्व किया, और वहाँ से ये प्लेयर्स आईपीएल ही नहीं इंडिया भी खेले। तो वाइट बॉल का जो आप एक जर्नी देखो आज की डेट में, द वे द क्रिकेट हैज़ इवॉल्व्ड टुडे, आईसीसी टूर्नामेंट्स वाइट बॉल, आईपीएल इज़ वाइट बॉल। सो 70 to 80% मैच जो टूर्नामेंट हो रहा है आज की डेट में इज़ वाइट बॉल टूर्नामेंट। रेड बॉल इज़ अ लेगेसी, दैट इज़ अ रियल क्रिकेट, नो डाउट, बट कितने टूर्नामेंट हो रहे हैं? आई थिंक वो देखने के बाद हमें लगा कि ये प्लेटफॉर्म वाइट बॉल का टूर्नामेंट होना चाहिए। और इस साल प्रॉब्ली वी हैड अ वन ऑप्शन कि एक चैम्पियंस ट्रॉफी एमसीए करें। सो चैम्पियंस ट्रॉफी का कॉन्सेप्ट ये था कि ऑल द प्लेयर्स हु प्लेड फॉर आईपीएल, इंडिया एंड रणजी ट्रॉफी विल नॉट बी द पार्ट ऑफ इट। उससे क्या हुआ कि जो क्लब क्रिकेटर्स थे, हमने कुछ 8 टीम बनाई, उनको सिलेक्ट किया, एंड वी गेव देम अ प्लेटफॉर्म ऑक्शन के ठीक पहले T20 मुंबई लीग के, कि आपके लिए ऑप्शन है, यहाँ परफॉर्म करोगे आपको यहाँ पे चांस मिलेगा। विद दैट आई थिंक ऑलमोस्ट 12 से 13 प्लेयर्स उनको चांस मिला T20 मुंबई खेलने के लिए। और आज आप देख लो कि लीग की जो साइज़ है, आई थिंक वीकेंड में हमारे पास लगभग 22,000 लोग देखने के लिए आए थे। आज तक किसी भी स्टेट लीग में, मैं रणजी ट्रॉफी की बात कर लो, 5,000 से लोग नहीं आते हैं। सैयद मुश्ताक अली टूर्नामेंट इतना बड़ा होने के बाद भी 20,000 लोग नहीं आते हैं। सो हमारे लिए आई थिंक मुंबई क्रिकेट एसोसिएशन का एक बड़ा विजन था, और आई थिंक क्रेडिट ऑल्सो गोज़ टू आवर डायनामिक प्रेसिडेंट अजिंक्य नाइक। उनकी जो सोच थी, जब मैं उनसे मिला तो उन्होंने मुझे एक ही चीज़ बोला कि राजीव उसको कुछ बड़ा करना है और अपने प्लेयर्स को विजिबिलिटी देना है। एंड हमने शायद कहीं ना कहीं आप देख रहे हो, आप कवर कर रहे हो इसको, वो दिख रहा है कि प्लेयर्स को विजिबिलिटी मिल रहा है, नए स्टार आ रहे हैं, नए स्टार प्रेशर में खेल रहे हैं 20,000 लोगों के सामने। आई थिंक ये क्लब क्रिकेटर के लिए अपने आप एक्सपीरियंस है कि कैसे परफॉर्म करें, और अच्छा खेल रहे हैं। सो ओवरऑल जर्नी जहाँ से शुरू हुई थी और आज जहाँ पे सीज़न 4 है, वो एक मकाम पे पहुँच गया है वहाँ से। बट आई थिंक द बिगेस्ट क्वेश्चन ये था कि वाई ओनली मेंस। करेक्ट, उस पर मैं आने वाला था, बट तो हाँ। मेंस ही क्यों? तो हमने फर्स्ट सीजन सोचा नहीं विमेन, बिकॉज विमेन प्ले इक्वल रोल इन आर इकोसिस्टम, और उनको भी हमें चांस मिलना चाहिए। जब मैंने ये पोजीशन लिया यहाँ पे एज अ चेयरमैन, तो आई हैव बीन गिवन अ टास्क कि राजदीप इस साल वुमेन टूर्नामेंट होना चाहिए। मैं बोला चैलेंज एक्सेप्टेड। इट वाज नॉट इजी, एंड बट यू सी राज, 45 गर्ल्स to 50 गर्ल्स एक प्लेटफॉर्म पे खेल रहे हैं। स्वराज यादव जैसी एक 13 इयर्स की लड़की 3 विकेट लेती है। और अच्छी बात क्या है कि आज आईपीएल के 6 से 7 स्काउटिंग टीम, अलग अलग टीम्स के स्काउट्स यहाँ पे प्रेसिडेंट बॉक्स में बैठे हुए हैं और हर मैच में देख रहे हैं। तो WPL की विजिबिलिटी और आईपीएल की विजिबिलिटी तो इमीडिएट मिल गई उनको। सो ओवरऑल जो ये जाता है, हैट्स ऑफ टू मुंबई क्रिकेट एसोसिएशन की हमारी खुद की लेगेसी है, हमारे सीनियर प्लेयर्स की लेगेसी, और ऑल द टैलेंट आइकन प्लेयर्स दे आर प्लेइंग। इस बार ये पहला ऐसा सीज़न होगा कि दे आर ऑल आर प्लेइंग एंड दे आर पुटिंग देयर इंटायर एफर्ट
कि लीग बढ़ाओ। तो वही है कि लीग का जर्नी यही था। थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आज वेळ दिलात Thank you. आणि लीगची आधीची पण पार्श्वभूमी आणि आत्ताचं पुढचे त्यांचे प्लॅन्स याबद्दल सगळं सांगितलं. तर ही लीग परत पुढच्या वर्षी अजून मोठी होईल, तेव्हा परत एकदा तुमच्याशी गप्पा मारायला जरूर. आवडेल. आत्ता मात्र या कट्ट्यावरच्या विशेष भागांच्या एपिसोडमध्ये आम्ही इकडेच थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थैंक यू।